साधी माणसं या मालिकेच्या 31 मेच्या भागामध्ये सत्या आता मीराला नाश्त्यासाठी बोलवण्यासाठी येते, तर अगदी सत्या अवतारामध्ये असतो. त्यावरती आता मीरा म्हणते, काय हे, जरा नीट तरी राहा, हे काय बनियन आणि टॉवेल गुंडाळून थांबलेला आहेस. यावरती सत्या म्हणतो, घर माझं आहे ना, खोली माझी आहे, माझ्या खोलीत मी हवं तसं राहीन. मीरा म्हणते, आता ही खोली तुझ्या एकट्याची नाही, माझी पण आहे. यावरती सत्या म्हणतो, हो मग तुझ्या खोलीमध्ये तू सुद्धा हवे तसे राहा, मी तुला सांगणार नाही, तू पण असंच राहू शकतेस. मीरा म्हणते, काय अशी राहू मी? सत्या म्हणतो, नाही नाही, म्हणजे अगदीच अशी नाही, तुला जसं हवे तसं तू राहू शकतेस. मीरा म्हणते, ते काही नाही, आधी पहिले कपडे बदला तुम्ही, मला तुमच्याकडे बोलायचं आहे. यावरती मग मात्र सत्या म्हणतो, बोल. मीरा मागे वळून बघते आणि अजून तुम्ही नाही कपडे घातलेत, पहिले ते कपडे घाला. सत्या म्हणतो, नाही नाही, आपण असेच राहणार, तुला काय बोलायचंय ते बोल. यावरती मीरा म्हणते, ऐका तरी. सत्या काही ऐकायला तयार नसतो. मग मीरा आता खूप मोठी युक्ती लावते. सत्याला रूममधून कपडे घालून बाहेर काढण्यासाठी मीराने भन्नाट युक्ती केलेली असते. आणि मीरा म्हणते, ते काही नाही, अहो तुमचे मित्र कोणीतरी बाहेर आले होते, तुमचे मित्र तुम्हाला विचारत होते आणि म्हणून तुम्हाला बोलवण्यासाठी मी इकडे आले, असं म्हणत मीरा खोटंच बोलते. मीरा आता सत्याला त्याचे मित्र आल्याचं खोटं सांगते. मग सत्या आता पटकन कपडे घालतो आणि कोण आले मला भेटायला, मला बाहेर भेटण्यासाठी कोण आलं असेल असा विचार करत तो आता तडक बाहेर येतो. आणि तोपर्यंत पटकन कपडे घालून तो तयार सुद्धा होतो. बाहेर सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती सत्याची वाट पाहत असतात. सत्या कधी येतोय म्हणून सगळेजण वाट पाहत असताना आजी म्हणते, तो बघ आला. आणि सत्या आल्यावरती तो म्हणतो, काय ग, कुठे आहेत माझे मित्र, असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, बघितलंस, म्हणजे हिने खोटं बोलून त्याला इकडे बाहेर आणलंय. ही सुनबाई पण आपली भरी आहे बरं का, ही सुनबाई पण आपली बरीच आहे, या सगळ्यामध्ये आपल्या पोराला बरोबर वटणीवरती आणेल, असं म्हणत आजी आता इकडे सुनबाईचं म्हणजेच आता मीराचं कौतुक करत असते. मीरा आता ब्रेकफास्ट घेऊन येते आणि सत्याला ते देते. सत्याला सगळ्यात पहिले तिने गोडाचा शिरा दिलेला असतो, त्यानंतर घावणं केलेली असतात, पोहे केलेले असतात, बऱ्याच प्रकारचे नाश्ते सत्यासाठी केलेले असतात. आणि सत्याला समोर हे ताट बघताच आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात. म्हणजे ज्या वेळेला सत्याला शिळपाकं अन्न आता इकडे निरूपा खायला द्यायची, त्याला टोमणे मारायची, त्याला किती काही बोलायची, त्यावेळेचं त्याला सगळं आठवतं. पंकजसाठी खास खीर, पण सत्याला अजिबात खीर नाही, हे सगळं सत्याला आठवत असतं. आणि आज आपल्यासाठी स्पेशल नाश्ता बनतोय. यावरती आता मात्र सुधाकर म्हणतो, सत्या काय विचार करतोयस, घे नाश्ता करून. अरे मीराने खास तुझ्यासाठी स्पेशल नाश्ता बनवलाय बरं का. अरे असं काय करतोयस, घे ना खाऊन नाश्ता, असं म्हणत आता इकडे सत्याला नाश्ता खाण्यासाठी आता लगेचच सुधाकर सांगत असतो. सुधाकर हे बोलत असताना सत्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आधीचे दिवस त्याला आठवतात. मग मात्र तो आता मीराकडे पाहतो आणि आता स्वयंपाक केलेल्या मीराकडे पाहताना तो आता नाश्ता करायला लागतो. मीरा म्हणते, सगळ्यांनीच नाश्ता करून घ्या. सगळेजण नाश्ता करतात आणि नाश्त्याचं खूप कौतुक करतात. सुधाकर म्हणतो, एक नंबर झालाय. आजी सुद्धा कौतुक करते, रवी कौतुक करतो. सत्याला पण नाश्ता आवडलेला असतो, पण इकडे मात्र निरूपाचा भडका उडतो. हे काय, हे असं इतके पोहे टाकतात, पोह्यामध्ये इतक्या मिरच्या टाकतात, हे असं चिकट हा शिरा, हे काय मला अजिबात आवडलेलं नाहीये, कसला हा नाश्ता. आणि असं म्हणत या आंबोळ्या, या अशा वातट आंबोळ्या, ही चटणी, असं म्हणत एक करत सगळे नाश्ते असं दाखवत ती आता मीराला ओरडते. मीरा म्हणते, कसं आहे, मी काही एक्सपर्ट नाही आहे, माझ्या आईच्या घरी चार गोष्टी मला येतात, त्या 4 गोष्टी मी माझ्या पद्धतीने बनवल्या. मी आता हळूहळू तुमची पद्धत शिकून घेईन आणि मग मात्र मी तुमच्या पद्धतीने बनवेन, असं म्हणत इकडे आता मीरा तिला समजावून सांगत असते. पण सत्या एक पदार्थ खातो आणि काही नाहीये, एकूण एक पदार्थ उत्तम झालेला आहे, म्हणजे असा इतका छान नाश्ता मी आत्तापर्यंत कधीच केला नाही, असं म्हणत सत्या आता या सगळ्यामध्ये खूप खुश होतो आणि मीराचा नाश्ता आपल्याला आवडल्याचं सांगतो. त्याच वेळेला इकडे निरूपा म्हणते, कसला तो नाश्ता, न चव न ढव त्याला, असं म्हणत निरूपा तो नाश्ता बाजूला करते. तोपर्यंत मात्र आता सत्या सुधाकरच्या खिशामधून 500 रुपये काढून मीराच्या समोर करतो आणि हे घे, आज खूप छान नाश्ता बनवलास, त्यासाठी तुला हे बक्षीस, असं म्हणत तो 500 रुपये देतो. मीरा ते बक्षीस घेते. त्यावरती निरूपा टोमणा मारत म्हणते, अच्छा, म्हणजे हे काय आहे, टिप का, असं म्हणत ती मुद्दाम टोमणा मारते. त्यावरती सत्या म्हणतो, प्रेमाने केलेल्या स्वयंपाकाला टिप नाही म्हणत,
माझ्या बायकोने जर का आज माझ्यासाठी खास स्वयंपाक बनवलेला आहे तर हे प्रेमाचा शगुन आहे, असं म्हणत तो आता निरूपाचं तोंड बंद करतो. यावरती मीरा म्हणते, हो, कारण हा प्रेमाचा शगुन आहे, याला टिप नाही म्हणत सासूबाई. मीराच्या हा उत्तरावरती सत्या खूप खुश होतो आणि स्वयंपाक आणि उत्तर दोन्ही एकदम भारी असं म्हणत निरूपाचा सगळ्यांच्या समोर अपमान करतो. तोपर्यंत आता इकडे मीरा सगळी झाकपाक करत असते, सगळं आतमध्ये ठेवून देत असते. तितक्यात तिथे निरूपा येते आणि म्हणते, काय ग, आज तर काय खूप पदार्थ केले असशील तू, आणि किती तास गॅस वापरलास? 4 तास? नाही, 4 तास नसेल, पण 3 तास तर गॅस नक्कीच वापरलास. सिलेंडरच्या किमती किती झाल्यात माहिती आहे तुला? आणि इतक्या प्रकारचे जिन्नस वापरलेस. ते जिन्नस कुठून येतात माहिती आहे तुला? म्हणजे तुझ्या दुकानामध्ये तू हार बनवतेस, पण कच्चा माल म्हणजे फुलं ही कुठून आणतेस? यावरती मीरा सांगते, मी होलसेल मार्केटमध्ये जाऊन ही फुलं आणते. यावरती निरूपा म्हणते, हो, होलसेल मार्केटला जा किंवा अजून कुठे जा, पण पैसे देऊनच आणतेस ना. पण होलसेल मार्केटला जरा तरी कमी पडतं, पण आमच्या घरात ही सगळी जिन्नस आहेत ना, ही होलसेल मार्केटमधून नाही आहेत बरं का, ही आपल्या रिटेल मार्केटमधून येतात, म्हणून ती आम्हाला तशी भारीच पडतात. आणि तू वारे माप सगळं वापरून हे सगळं केलंयस ना, किती पदार्थ माझ्या स्वयंपाक खोलीतले वापरलेस, आणि त्याचा सगळा खर्च कोण देणार? असं म्हणत ती आता मीराला आत्तापर्यंत केलेल्या ब्रेकफास्टचा सगळा जाब विचारत असते. याच्यासाठी इतकं काही लागलं, तितकं काही लागलं असं म्हणत ती आता मुद्दाम इकडे मीराला ओरडत असते. आणि त्यानंतर ती म्हणते, या सगळ्यासाठी पैसे लागतात ग, असं म्हणत मीराला सत्याने दिलेले 500 रुपये ती काढून घेते आणि म्हणते, हे तसेही तुझ्या नवऱ्याचे नाहीच आहेत पैसे, माझ्याच नवऱ्याच्या खिशातून काढून पैसे तुला त्याने दिले होते. काय करायचंय ग या सगळ्यामध्ये तुला ह्या पैशाचं? ते माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत, ते माझ्याकडेच परत येणार, असं म्हणत निर्लज्ज निरूपा मीराच्या हातून ते पैसे काढून घेते आणि मीराला सांगते की जा कामाला लाग जा. मीराला खूप वाईट वाटतं. तोपर्यंत मीराच्या आईचा मीराला कॉल येतो. काय ग मीरे, काय करतेस? मीरा म्हणते, काही नाही ग, नाश्ता वगैरे केलेला आहे. मीराची आई म्हणते, अगं दुकानात पण खूप जरा गर्दीच आहे. मीरा म्हणते, आई मी येऊ का मदतीला? यावरती आई म्हणते, नको ग, तू तुझं काम कर. यावरती मीरा म्हणते, नाही नाही अगं, मी सगळी कामं करून ठेवले, धुणं भांडी जेवण खावण सगळं उरकलेलं आहे, आता मी तुझ्या कामाला येऊ शकते. यावरती आई म्हणते, हे बघ, पण तुझ्या घरच्यांना सांगून ये, त्यांनी परवानगी दिली ना तरच ये. असं म्हणत आई मीराला घरच्यांची परवानगी माग, जावई बापूंची परवानगी माग आणि मगच कामाला ये असं सांगत असते. मीरा म्हणते, ठीक आहे, मी ना यांची परवानगी घेते आणि मग मी तुला भेटायला येते. असं म्हणत मीरा आता फोन ठेवते. तोपर्यंत सत्या येतो. सत्या आल्यावरती मीरा आता विचार करते, मी यांची आधी परवानगी काढते आणि मग आईकडे दुकानावर जाते, कारण दुकानावरती आजपासून मला जायला भाग आहे. आईला एकटीला धंदा सांभाळणार नाही, मला तिकडे जायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मला आईची मदत करायलाच पाहिजे. असा विचार करत आता इकडे मीरा सत्याला विचारायचा प्रयत्न करते आणि म्हणते, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ऐका ना सत्या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत ती सत्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण सत्या कुठला ऐकायला, सत्या आपलं लक्षच नाही. असं म्हणत इकडे तिकडे फोनवरती गप्पा टप्पा मारण्यामध्ये गुंग झालेला असतो. मीरा त्याच्या मागे 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 करत असते, पण सत्या काही तिचं ऐकायला तयारच नसतो. या सगळ्यामध्ये मीरा म्हणते, काय झालं? मी तुम्हाला कधीपासून बोलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही माझ्याशी काही बोलायलाच मागत नाही आहात. सत्या म्हणतो, बोल, काय बोलायचंय तुला? यावरती मीरा सांगते, म्हणजे ना मी घरातलं जेवणाचं पण सगळं उरकून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर मी भांडी धुणं हे पण करून ठेवलेलं आहे, सगळी आवरावर झालेली आहे. सत्या म्हणतो, हे सांगतेस तू मला? यावर मीरा म्हणते, नाही नाही, हे नाही सांगत आहे, मला जे सांगायचे ते पुढे आहे. मग सत्या म्हणतो, बोल ना, मग पुढे जे तुला बोलायचं आहे ते बोल, हे एवढं सगळं का बोलत बसतेस? यावरती मीरा म्हणते, ते मला, असं म्हणत मीराची गाडी पुढे जातच नसते. मीराला पुढे काही बोलताच येत नसतं. सत्या म्हणतो, तू एक काम कर, तिकडे तोंड कर भिंतीकडे आणि तुला जे काय सांगायचं ना ते खुशाल सांग, त्याची प्रॅक्टिस कर, मग बघू आपण. यावरती मीरा म्हणते, ऐक ना. सत्या म्हणतो, ठीक आहे, तू भिंतीकडे तोंड कर, ती प्रॅक्टिस कर, तोपर्यंत मी आलोच. असं म्हणत सत्या तिकडून जायला निघतो. मीरा विचार करते की आज हा जर का निघून गेला तर मात्र मला विचारता येणार नाही आणि मला आईची मदत पण करता येणार नाही, मला याला विचारायलाच पाहिजे. म्हणून आता निघून जाणाऱ्या सत्याला मीरा हात धरते आणि थांबवते. थांबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणत ती आता त्याला थांबवते.
संभवते सत्या मीराकडे पाहतच बसतो. मीराने सत्याचे दोन्ही हात पकडलेले असतात आणि आता मात्र सत्याला कळत नाही की नक्की हिला सांगायचे तरी काय. हे सगळं चालू असताना तिकडे आता निरूपा येते आणि या मुलीमुळे हे सगळं घडलेलं आहे. या मुलीमुळे माझा मुलगा घर सोडून निघून गेला, म्हणजे हिच्या जबाबदारीत अडकवायला नको म्हणून माझ्या मुलाने म्हणजे पंकजने घर सोडून निघून गेलेला आहे. मला न हिचा खूप राग येतोय. ही पनवती माझ्या घरात नाही राहणार, ही माझ्या घरात राहणार नाही असं म्हणत ती आता इकडे लगेचच मीराला घराबाहेर काढायला निघते. पण या सगळ्यामध्ये आता मात्र मीरा काहीच बोलत नाही. तिचा हात धरून ही पनवती माझ्या घरात नको असं म्हणत तिला हकलून द्यायला निघाली असतानाच इकडे सुजित कुमारचं नाटक सुरू होतं. सुजित कुमार आता मात्र लगेचच येतो आणि आता आपल्या माणसाला सांगतो की हे बघ, लवकरात लवकर तुला जे सांगतोय ते तू कर, म्हणजे हे दुकान आणि ही मुलगी ही इथे अजिबात राहिली नाही पाहिजे. हे दुकान ताबडतोब बंद झालं पाहिजे. या दुकानाला अजिबात कुलूप लागलं पाहिजे. म्हणजे आता मीराचं दुकान देवळाच्या समोरून बंद करण्यासाठी इकडे सांगत असतो सुजित कुमार. आता सत्या या सगळ्यामध्ये काय करणार, मीराला न्याय मिळवून कसा देणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.